इस समय जहां एक और नासिक में कथित ज्योतिष अशोक खरात द्वारा कई संभ्रांत परिवारों की महिला व युवतियों के साथ यौन शोषण किए जाने सहित एक मल्टीनेशनल कंपनी में काम करने वाली युवतियों के धर्मांतरण का मामला ज़बरदस्त ढंग से चर्चा में बना हुआ है, वही लगभग इससे ही मिलता जुलता या इससे अधिक खतरनाक मामला अमरावती जिले के अचलपुर परतवाड़ा नामक जुड़वा शहर में घटित होने की जानकारी सामने आ रही है, जहां पर एक युवक द्वारा अलग अलग समुदायों की कई युवतियों को जाल में फांसने के बाद उनके साथ जबरन दुराचार करने और उन आपत्तिजनक पलों के वीडियो तैयार कर उन्हें सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर अपलोड करने का मामला उजागर हुआ है। उक्त युवक के करीब 6 युवतियों के साथ रहने वाले आपत्तिजनक वीडियो अब तक सामने आ चुकी है। वही आशंका जताई जा रही है कि ऐसे वीडियो और इस स्कैंडल का शिकार हुई युवतियों की संख्या इससे कई अधिक रह सकती है। इस मामले के सामने आते ही भाजपा सहित कुछ अन्य हिंदुत्ववादी संगठनों ने बेहद तीव्र एवं उग्र भूमिका अपनाते हुए इसे लेकर सोशल मीडिया के जरिए अपने वीडियो पोस्ट किया है। इसमें पूरे मामले को लेकर विस्तार के साथ जानकारी दी गई है। वहीं दूसरी ओर अचलपुर अथवा परतवाड़ा पुलिस थाने में अब तक किसी भी पीड़िता द्वारा पहुंचकर कोई शिकायत दर्ज नहीं कराई गई। इसी बीच यह जानकारी भी सामने आई कि यौन शोषण के इस मामले में जिस युवक का नाम सामने आ रहा है वह कथित तौर पर अपने परिवार सहित जुड़वा शहर से फरार हो चुका है, जिसकी सरगर्मी से तलाश की जा रही है। वही इस पूरे मामले की जानकारी से अवगत होते हुए राज्य के मुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने ग्रामीण पुलिस अधीक्षक से इस बारे में स्वसंज्ञान लेते हुए कार्यवाही करने के आदेश जारी किए हैं। अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एका हद्दीमध्ये एक अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आता नुकतेच राज्यसभा खासदार बोर्डे साहेब सुद्धा आपल्या भेटीला आहेत। या दरम्यान आपण काय कारवाई करण्यात काही तक्रार आली का? अमरावती ग्रामीण घटकातील परतवाड़ा पोलीस स्टेशन अंडरमध्ये काही अश्लील व्हिडिओ प्रसारित होत आहे लोकल सोशल मीडिया ग्रुप्समधून, असं आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली होती। तर नंबर 1 आम्ही त्यांची दखल घेऊन इमिडिएटली महाराष्ट्र सायबरला संपर्क केली आणि जे काही व्हिडिओ आणि फोटोज ते प्रसारित होत आहे ते इमिडिएटली डिलीट करून ते टेकडाऊन करायची जे रिक्वेस्ट आहे आम्ही टाकलेली आहे नंबर 1। नंबर 2 ते व्हिडिओमध्ये ते अक्यूज्ड जे आहे ते कोण आहे त्यांची पण आम्ही ओळख पटण्यासाठी प्रयत्न केली अँड दॅट पर्सन जे व्हिडिओमध्ये ते मुलगा जे आहे त्यांना आम्ही आयडेंटिफाय केलेली आहे नंबर 2। आणि तिसरी गोष्टी आतापर्यंत पोलीस स्टेशनला कोणी तक्रारदार म्हणून तक्रार द्यायच्यासाठी कोणी आलेला नाही आणि उलट आम्ही लोकल पोलीस स्टेशनकडून जे विक्टिम्स आहे त्यांच्या फॅमिलीला संपर्क केली की जर तुम्हाला काही तक्रार द्यायची आहे तर तुम्ही पोलीस स्टेशन येऊ शकतो किंवा जर तुम्हाला असं वाटत आहे तर आम्ही आमच्या लेवलला एक महिला अधिकारी, एक महिला टीम सोबत साधा गणवेशाने तुमच्या म्हणजे विक्टिमच्या घरी आम्ही विक्टिमचं स्टेटमेंट घेण्यासाठी पाठवू शकतो। घरी नाही तर तिसरी एखादा न्यूट्रल जे लोकेशन म्हणतो तिथे पण आम्ही पाठवण्यासाठी आम्ही रेडी आहे। ते काय द इम्पॉर्टंट म्हणजे रिझन बिंग ते जे व्हायरल होत आहे ते मोठी गोष्ट आहे। मुली जे विक्टिम्स जे आहे ते सगळे आमचे जिल्ह्यातली मुली आहे आणि आता मुलीची शोषण जर तसा काही निदर्शनात आला तर आमचीवर जबाबदारी आहे की पूर्णपणे त्यांना एक सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करून त्यांना मदत करायची आणि जे अक्यूज्ड जे आहे त्यांच्यावर कठोर ते कठोर लीगल कारवाई करायची आमची जबाबदारी आहे। तर मी मीडिया कडून विनंती करतो विक्टिम किंवा विक्टिमचे फॅमिली मेंबर्सला की जे झाली ते इट इज एंटायरली बॅड, पण जर तुम्ही FIR जर दिली तर ऑब्वियसली आम्ही लीगल पद्धतीने जे कारवाई करायची आहे आम्ही 100% करणार आणि मोस्ट इम्पॉर्टंटली
विक्टिम आणि विक्टिमचे फॅमिली मेंबर्सची ओळख जी आहे आम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवणार आणि 100% दिस इज माय रेस्पॉन्सिबिलिटी की त्यांचे मुलीचे नाव किंवा त्यांचे फॅमिलीचे नाव किंवा त्यांचे ॲड्रेस जे काही आहे ते कॉन्फिडेन्शियल ठेवणार. तर दिस इज वन रिक्वेस्ट. आणि उद्यापासून मीडियाला जे आहे ते पण मी बघितला. आता पालकमंत्री साहेबांचा पण मला कॉल आला आणि साहेबांनी पण ते सांगितलं की हे गंभीर गोष्ट आहे आणि जे लवकर कारवाई करायची आहे लिगली ते तसा करा म्हणून पालकमंत्री साहेबांचे पण तसा आदेश दिलेली आहे. आणि आता बोंडे साहेब जे आहे अमरावतीचे खासदार साहेब त्यांचे पण मला कॉल आला होता आणि त्यांनी पण जे मुली आहे त्यांची शोषण जे झालेली आहे त्यावर खूप जास्त त्यांनी हे केलेली आहे आणि साहेबांना पण आम्हाला ते सांगितलं की 100% कारवाई करायची आहे म्हणून. तर हा माध्यमातून मी विनंती करतो सगळे जे मुली आहे विक्टिम्स आणि त्यांच्या फॅमिली जे आहे ते फॅमिली मेंबर्सला की प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट पूर्णपणे तुमच्या बाजूला आहे. इररेस्पेक्टिव्ह ऑफ की ती मुलीची वय किती आहे, ते कोणते ग्रुपचे आहे एक्सेट्रा दॅट इज इमटेरियल. फक्त एकच गोष्टी आहे की मुली आहे त्यांच्यावर शोषण झाला आणि 100% जे अक्युज्ड आहेत त्यांच्यावर कारवाई करायची आहे. दिस इज द प्रायमरी गोल. तर अगेन माझी विनंती राहणार विक्टिम आणि त्यांच्या फॅमिलीजला की तुम्ही काइंडली पोलीसला गोपनीय तरीक्यानं तुम्ही संपर्क करून तुमची जे काही तक्रार आहे तुमच्या सोयीनुसार आम्ही तुमची तक्रार घेऊन ते आम्ही कारवाई करणार आहे असा आमची विनंती आहे. सर, तक्रारदार पुढे न आल्यास काय करावे? पोलीस स्वतः कारवाई करेल? दॅट इज लिगली ते किती शक्यता आहे ते आम्ही बघत आहे. पण ऑब्वियसली तक्रारदार किंवा त्यांचे इमिडिएट फॅमिली मेंबर ते तक्रार दिली तर ते जास्त बरं होईल. पण जर कोणी तक्रार देणार नाही किंवा कोणी समोर येऊन देत नाही तर आम्ही आमच्या स्तरावर सुओ मोटो काय करू शकतो ते आम्ही लिगली ते बघत आहे. परतवाड शहरामध्ये असे व्हिडिओ व्हायरल मोठ्या प्रमाणात होतात, ते चर्चा आहे. काय नागरिकांना आपण आवाहन कराल आणि काय इशारा देणार? सगळे जे नागरिक आहे त्यांच्यासाठी मी विनंती करत आहे. जे विक्टिम्स जे आहे ते जे मुली आहे दे आर लाईक आर सिस्टर्स, दे आर लाईक आर डॉटर्स. तर त्यांची काही व्हिडिओ किंवा काही फोटो जर तुमच्या ग्रुपमध्ये किंवा कुठे पण तसा प्रसारित होत आहे तर ॲज अ रेस्पॉन्सिबल आणि मॉरल पद्धतीने तुम्ही ते फोटो आणि व्हिडिओ ते तुम्ही एंटरटेन करू नका. उलट जे काही व्हिडिओ ते ग्रुपवर टाकत आहे त्यांची इन्फॉर्मेशन आम्हाला द्या सो दॅट ते संबंधित ग्रुप जे काही टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे ते ग्रुप आणि ते ग्रुपचे ॲडमिन जे आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी महाराष्ट्र सायबर डिपार्टमेंटला विनंती करेन. तर संबंधित मुलगा हा घर बंद करून फॅमिलीसह गहाळ झाल्याचं सुद्धा समजत आहे. कशा पद्धतीने चौकशी होणार? नाही, मुलगा जर कुठे पण गेला तर आमची जबाबदारी आहे मुलगा त्यांचा शोध घेण्यासाठी. आणि आय एम कॉन्फिडेंट दॅट ते मुलगा आम्ही शोधणार आणि जे काही लीगल कारवाई त्यांच्या. इसके चलते ग्रामीण पुलिस अधीक्षक विशाल आनंद ने इस मामले में व्यक्तिगत तौर पर ध्यान देना शुरू किया है। इस पूरे मामले की जानकारी आज सुबह उस समय सामने आई जब भाजपा के प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी सहित हिंदू सुरक्षा सेवा संघ की महिला अध्यक्षा नेहा अभय वाजपेयी ने सोशल मीडिया पर पोस्ट किए गए अपने वीडियो संदेश में इस पूरे मामले की जानकारी देते हुए बताया कि जुड़वा शहर में रहने वाले एक युवक ने इस क्षेत्र की 100 से अधिक युवतियों को अपने जाल में फंसाया और फिर उन्हें बहला फुसलाकर
उनके आपत्तिजनक फ़ोटो व वीडियो निकालते हुए उन्हें ब्लैकमेल करना भी शुरू किया, जिसके आधार पर उन युवतियों के साथ दुराचार भी किया और इसके वीडियो बनाते हुए सोशल मीडिया साइट्स पर अपलोड भी किए। ऐसे वीडियो की संख्या 100 से अधिक रहने की बात, लगभग इतनी संख्या में युवतियों को जाल में फंसाकर उनके साथ दुराचार किए जाने की बात सामने आई। आरोप यह भी है कि उस कथित आरोपी युवक ने व्हाट्सएप सहित स्नैपचैट ग्रुप तैयार करते हुए नाबालिग लड़के लड़कियों के घर से नंबर हासिल करने शुरू किए थे और ग्रुप में शामिल नाबालिग लड़कियों के नंबर धर्म विशेष से वास्ता रखने वाले कुछ अन्य युवकों को दिए जाते थे, जिसके बाद उन नाबालिग लड़कियों को अपने जाल में फंसाने के लिए पूरा रैकेट ही काम पर लग जाया करता था। ऐसे में यह बेहद संगीन मामला है, जिसके चलते जुड़वा शहर में ज़बरदस्त हड़कंप व्याप्त है तथा इस मामले की सघन जांच किए जाने की मांग जोर पकड़ रही है। वहीं दूसरी ओर सोशल मीडिया पर बड़ी तेज़ी के साथ वायरल हो रहे आपत्तिजनक वीडियो के मामले को लेकर अब तक किसी भी पीड़िता द्वारा अचलपुर या परतवाड़ा थाने में अपनी शिकायत दर्ज नहीं कराई है, जिसके चलते पुलिस द्वारा अब तक इस मामले को लेकर आधिकारिक तौर पर जांच शुरू नहीं की गई। हालांकि भाजपा के प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी के जरिए इस मामले की जानकारी से अवगत के बाद राज्य के मुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामीण जिला पुलिस अधीक्षक विशाल आनंद को इस मामले में संज्ञान लेते हुए जांच शुरू करने के निर्देश दिए, जिसके बाद एसपी विशाल आनंद के आदेश पर अचलपुर व परतवाड़ा पुलिस ने अपने स्तर पर इस मामले में जांच पड़ताल करना शुरू की। एसपी विशाल आनंद ने इस संदर्भ में दैनिक अमरावती मंडल के साथ बातचीत करते हुए कहा कि यदि कोई पीड़िता बदनामी की डर के वजह से सामने आकर शिकायत नहीं दर्ज कराना चाहती तो ऐसे पीड़िताओं ने सीधे एसपी कार्यालय से गुप्त तौर पर संपर्क करना चाहिए, जिसके बाद एसपी कार्यालय द्वारा महिला पुलिसकर्मियों के जरिए उन पीड़िताओं की शिकायतें और बयान को दर्ज किया जाएगा। साथ ही पीड़िताओं के नाम व पत्ते को गुप्त रखते हुए मामले की जांच को आगे बढ़ाकर आरोपी युवक व उसके साथियों के खिलाफ कार्रवाई की जाएगी। वहीं इसी बीच भाजपा नेता व राज्यसभा सांसद डॉक्टर अनिल बोंडे के नेतृत्व में भाजपा पदाधिकारियों के प्रतिनिधि मंडल ने ग्रामीण पुलिस अधीक्षक विशाल आनंद से भेंट करते हुए उन्हें एक ज्ञापन सौंपा, जिनमें इस पूरे मामले की जानकारी देते हुए बताया कि अचलपुर व परतवाड़ा सहित अमरावती जिले में कई स्थानों पर समुदाय विशेष से वास्ता रखने वाले लोगों द्वारा अलग अलग नामों वाले व्हाट्सएप व स्नैपचैट ग्रुप तैयार किए गए, जिसके जरिए पढ़ाई करने वाले नाबालिग लड़के लड़कियों के नंबर हासिल किए जाते, फिर उन्हें ब्लैकमेल करते हुए उनसे पैसों की मांग की जाती। साथ ही साथ नाबालिग बच्चियों के साथ यौन शोषण करते हुए उनके आपत्तिजनक वीडियो बनाने के साथ ही उन्हें ब्लैकमेल कर देह व्यापार की दलदल में धकेला जाता। इस पूरे मामले को लेकर जानकारी हेतु संपर्क किए जाने पर परतवाड़ा पुलिस के थानेदार सुरेश मस्के ने बताया कि इस तरह के कुछ आपत्तिजनक वीडियो उनके पास भी आए, जिनमें दिखाई दे रहे युवक अलग अलग युवतियों के अचलपुर व परतवाड़ा क्षेत्र के रहने की शिकायतें भी मिली। ऐसे में इस बात की जांच पड़ताल की जा रही है। साथ ही उन्होंने यह भी बताया कि उनके पास अब तक किसी भी पीड़ित की ओर से कोई शिकायत प्राप्त नहीं हुई, जिसके चलते अब तक किसी के खिलाफ कोई मामला दर्ज नहीं किया गया। इस पूरे मामले को लेकर अपनी प्रतिक्रिया देते हुए ग्रामीण पुलिस अधीक्षक विशाल आनंद ने बताया कि अचलपुर परतवाड़ा परिसर में स्कैंडल जारी रहने की जानकारी उनके पास भी पहुंची है, जिसे लेकर अब तक किसी भी पीड़िता द्वारा आधिकारिक तौर पर शिकायत दर्ज नहीं कराई गई, जिसके चलते परतवाड़ा परिसर में अश्लील स्कैंडल जारी रहने की जानकारी उनके पास भी पहुंची, जिसे लेकर अब तक किसी भी पीड़िता द्वारा आधिकारिक तौर पर शिकायत दर्ज नहीं कराई, जिसके चलते पुलिस ने स्वसंज्ञान लेते हुए जांच करनी शुरू की है। एसपी आनंद ने यह भी कहा कि किसी भी पीड़िता को डरने की कोई ज़रूरत नहीं। यदि वे बदनामी के डर की वजह से अचलपुर या परतवाड़ा पुलिस के सामने नहीं आना चाहती तो उन्होंने सीधे ग्रामीण पुलिस अधीक्षक कार्यालय से संपर्क करना चाहिए, जहां पर महिला पुलिस कर्मियों द्वारा उनके बयानों व शिकायतों को दर्ज कराया जाएगा। साथ ही उनके नाम व पत्ते पूरी तरह से गुप्त भी रखे जाएंगे। नाशिकच्या अशोक खरात बाबानंतर अत्यंत चिंताजनक, अत्यंत गंभीर, घृणास्पद, संतापजनक प्रकरण अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा येथे उघडकीस येत आहे। एक मोठं सेक्स रॅकेट किंवा चांगल्या घरातील, वेगवेगळ्या घरातील, वेगवेगळ्या धर्मातील मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचं लैंगिक शोषण करायचं, त्यांचे व्हिडिओ काढायचे आणि त्यांच्या व्हिडिओवरून त्यांना ब्लॅकमेल करायचं,
असं एक प्रकरण परतवाड्यामध्ये घडतं आहे आणि गेल्या 2 दिवसामध्ये अनेक व्हिडिओ ज्याच्यामध्ये अतिशय आपण पाहू शकणार नाही असे सगळे दृश्य हे स्वतः शूट करून ते सगळे समाज माध्यमांवर पसरवले गेले आहेत. यामध्ये जे काही चर्चा आहे, जे काही दिसत आहे, त्यामध्ये विविध धर्माच्या म्हणजे प्रामुख्याने मुस्लिम आणि हिंदू धर्माच्या मुली, या मुली मोहम्मद अय्याज, मोहम्मद तन्वीर नावाच्या एका युवकाने परतवाड्यामध्ये या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना त्यांचं लैंगिक शोषण केल्याचे हे सगळे व्हिडिओ आहेत आणि हे व्हिडिओ त्यांनी स्वतः काढलेले आहेत आणि ते काढत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते असे आहेत की तो मर्दुमकी गाजवतो आहे काहीतरी. आणि ते व्हिडिओ आता समाज माध्यमांवर अपलोड झालेले आहेत. समाज माध्यमांवर अपलोड झाल्यानंतर हा मोहम्मद अय्याज, मोहम्मद तन्वीर जो आहे, या तरुणाचं संपूर्ण कुटुंब हे परतवाड्यातून गायब झालेलं आहे. घराला त्यांनी कुलूप लावून ठेवलेलं आहे. पोलिसांकडे अजून कोणत्याही मुलीची तक्रार आलेली नाही. मी पोलिसांशी संपर्क साधला, त्यांना विचारलं की अत्यंत गंभीर प्रकरण आहे. ज्या मुली आहेत त्या समाजात वावरणाऱ्या सगळ्यांच्या परिचित मुली आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याची स्थिती आहे आणि एकापेक्षा अनेक मुलींचे व्हिडिओ हे समाज माध्यमांवर आलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, अत्यंत संतापजनक आहे. माझी पोलिसांना विनंती आहे, अमरावती पोलिसांना, की यांनी कुठे पाताळात जरी लपला असेल तो मोहम्मद अय्याज, मोहम्मद तन्वीर, तरी त्याला शोधून काढलं पाहिजे. मुस्लिम धर्मातल्या मुली असतील, हिंदू धर्मातल्या मुली असतील, या मुलींचं ब्लॅकमेलिंग करून ज्या पद्धतीने मोहम्मद अय्याज, मोहम्मद तन्वीरनी त्यांना वापरून घेतलेलं आहे, त्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे, त्यांचे अत्यंत अश्लील असे व्हिडिओ काढलेले आहेत, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याला फटके मारले पाहिजे. त्याच्या पूर्ण कुटुंबियांना आतमध्ये केलं पाहिजे आणि या ज्या मुली आहेत या मुलींचा शोध घेऊन त्यांच्या तक्रारी देखील आपल्याला मिळवता आल्या पाहिजे. इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर अनेक मुलींशी मैत्री करून त्या मुलींचे फोटो काढून त्यांनी ते फोटो टाकलेले आहेत. या सगळ्या मुली कोणात त्याचा देखील तपास केला पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे. जे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्या व्हिडिओमधल्या मुली अनिच्छेनी त्या शेख अय्याज आणि शेख तन्वीर सोबत गेल्या असल्याचं आपल्याला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यांचा नकार असल्याचं दिसत आहे, त्या सामील असल्याचं दिसत नाही आहे. मग यांनी असं काय वापरलं की जेणेकरून त्या मुलींना यांनी बाध्य केलं स्वतःसोबत असे सगळे व्यवहार करण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टींचा तपास करावा लागेल. समाजातली घाण आहे, ही घाण वेळेवर साफ करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे आता हे व्हिडिओ गावोगाव सगळीकडे पसरत आहेत. ते पसरण्याच्या आत या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी तपास लावावा. अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे अशी माझी त्यांनी ताबडतोब हे सगळं शोधून काढावं अशी माझी पोलिसांना विनंती आहे.